इन्व्हेस्टमेंट अकाउंटचा हा प्रोफार्मा आहे, फॉर्मॅट आहे. यामध्ये पहिलं जे कॉलम आहे ते डेट. पहिल्या कॉलममध्ये डेट लिहायची असते, ट्रान्झॅक्शनची डेट, कोणत्या तारखेला तो व्यवहार झाला. दुसऱ्या कॉलममध्ये पर्टिक्युलर, यामध्ये ओपनिंग बॅलन्स, अक्रूड इंटरेस्ट, त्यानंतर बँक जर परचेस केलं असेल तर यासारखी माहिती या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर फेस व्हॅल्यूच्या कॉलममध्ये त्या सिक्युरिटीची किंवा त्या शेअरची किंवा डिबेंचरची फेस व्हॅल्यू लिहायची आहे. फेस व्हॅल्यू किती आहे. त्यानंतर इंटरेस्ट किंवा डिव्हिडंड या कॉलममध्ये व्याज किंवा लाभांश लिहायचा असतो. एकूण किती व्याज द्यावं लागलं किंवा किती लाभांश द्यावा लागला ते या ठिकाणी नोंदवायचं असते. त्यानंतर कॅपिटल व्हॅल्यू या कॉलममध्ये कॅपिटल कॉस्ट, शेअरची कॅपिटल कॉस्ट म्हणजे भांडवली मूल्य किती आहे ते या कॉलममध्ये दर्शवावं लागते. त्यानंतर डेट, ही क्रेडिट साईडचे 5 कॉलम आहेत, डेबिट साईडला 5 कॉलम आहेत. डेट, पर्टिक्युलर्स, फेस व्हॅल्यू, इंटरेस्ट ऑर डिव्हिडंड आणि कॅपिटल व्हॅल्यू. त्यानंतर क्रेडिट साईडला 5 कॉलम घ्यायचे आहेत. यामध्ये डेट, पर्टिक्युलर्स, फेस व्हॅल्यू, इंटरेस्ट ऑर डिव्हिडंड आणि कॅपिटल व्हॅल्यू. तर या ठिकाणी जे अर्धवार्षिक व्याज मिळालं ते अर्धवार्षिक व्याज लिहायचं असते. फर्स्ट हाफ इयरली इंटरेस्ट रिसिव्ड, इंटरेस्टच्याच कॉलममध्ये ही अमाऊंट दर्शवायची असते. त्यानंतर जर सिक्युरिटीची विक्री केली असेल तर या ठिकाणी त्याचा इफेक्ट होत असतो. तर अशा प्रकारे हे खाते तयार करावी लागतात. तर यामधलं जे फेस व्हॅल्यूचं कॉलम आहे याला नॉमिनल व्हॅल्यू असंही म्हणतात. गुंतवणूक खात्याच्या नावे बाजूवर डेबिट साईडला दर्शनी मूल्य या कॉलममध्ये वर्षाच्या सुरुवातीचे ओपनिंग जो बॅलन्स असतो, तसेच वर्षभरामध्ये खरेदी केलेल्या प्रतिभूतींचे दर्शनी मूल्य फेस व्हॅल्यू लिहिण्यात येते. याउलट जमा बाजूला म्हणजे क्रेडिट साईडला जो फेस व्हॅल्यूचा कॉलम आहे त्या बाजूवर वर्षभरात विकलेल्या व वर्ष अखेर शिल्लक असलेल्या प्रतिभूतींचे दर्शनी मूल्य लिहिण्यात येते, फेस व्हॅल्यू लिहिण्यात येते. विकलेल्या प्रतिभूतींची फेस व्हॅल्यू लिहिण्यात येते. त्यानंतर जो इंटरेस्ट आणि डिव्हिडंडचा कॉलम आहे, गुंतवणूक खात्याच्या डेबिट साईडवर जो इंटरेस्ट नावाचा कॉलम आहे, इंटरेस्ट किंवा डिव्हिडंड, त्या कॉलममध्ये प्रतिभूतींच्या खरेदीच्या वेळी जो व्याज कॅल्क्युलेट केला जातो तो व्याज त्या ठिकाणी लिहावा लागतो. तर क्रेडिट साईडला जो इंटरेस्ट आणि डिव्हिडंड हा कॉलम दिलेला आहे, तर विक्रीच्या वेळेस ज्या वेळेस व्यक्ती किंवा संस्था आपल्या डिबेंचरची किंवा शेअरची विक्री करते त्यावेळेस ते व्याज कॅल्क्युलेट केलं जाते, ते व्याज या ठिकाणी लिहायचं असते. त्याचबरोबर वर्षभरात किंवा अर्धवार्षिक जे व्याज मिळालेलं असेल ते व्याज सुद्धा लिहायचं असते आणि जे ड्यू झालेलं इंटरेस्ट आहे ते सुद्धा या कॉलममध्ये दर्शवायचं असते. त्यानंतर तिसरा कॉलम आहे तो म्हणजे कॅपिटल कॉस्ट, कॅपिटल व्हॅल्यू, भांडवली मूल्य. गुंतवणूक खात्याच्या डेबिट साईडवर कॅपिटल व्हॅल्यू या कॉलममध्ये ओपनिंग बॅलन्स मध्ये जी कॅपिटल कॉस्ट आहे, परिव्यय मूल्य आहे सिक्युरिटीची, ती लिहायची असते. त्याचप्रमाणे वर्षभरामध्ये जेवढ्या डिबेंचर्स किंवा शेअर खरेदी केले असतील त्याची भांडवली मूल्य या ठिकाणी लिहिण्यात येते. तर क्रेडिट साईडला जे कॅपिटल व्हॅल्यू नावाचं कॉलम दिलेलं आहे त्या कॉलममध्ये वर्षभरात जेवढे डिबेंचर्स किंवा शेअर विकले असतील तेवढ्या डिबेंचरचे जे ॲक्च्युअल सेलिंग प्राईस आहे, वास्तविक विक्री मूल्य, ते कसं काढायचं ते कालच सांगितलेलं आहे. ॲक्च्युअल सेलिंग प्राईस आणि वर्ष अखेर असलेल्या म्हणजे जो क्लोजिंग बॅलन्स आहे वर्ष अखेर असलेल्या, या ठिकाणी बाय बॅलन्स कॅरी डाऊन असं दिलेलं आहे, हा क्लोजिंग बॅलन्स असतो. या ठिकाणी याचं मूल्यांकनानुसार मूल्यांकन करावं लागते, फिफो बेसिस किंवा लिफो बेसिसनुसार आणि त्या मेथडनुसार या ठिकाणी किंवा ॲव्हरेज कॉस्ट मेथडनुसार. 3 मेथड असतात शेअरचं. जे सगळ्यात शेवटी व्हॅल्युएशन ऑफ सिक्युरिटीज इन हँड ॲट द एंड ऑफ इयर, वर्षाच्या शेवटी जेवढ्या सिक्युरिटीज त्या व्यवसायाकडे असतील तेवढ्या सिक्युरिटीचं
अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करावं लागते या तीनपैकी एका मेथडनं. इफो म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट, लिफो म्हणजे लास्ट इन फर्स्ट आउट आणि ॲव्हरेज कॉस्ट मेथड. तर अशा पद्धतीनं याचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. तर जे कॉलम आहेत एका साईडला 5 कॉलम लिहायचे असतात. पहिला डेट, दुसरा पर्टिक्युलर्स, तिसरा फेस व्हॅल्यू, चौथा इंटरेस्ट किंवा डिव्हिडंड आणि पाचवा कॅपिटल व्हॅल्यू. तसंच क्रेडिट साईडला 5 कॉलम, डेबिट साईडला 5 आणि क्रेडिट साईडला 5 असे टोटल 10 कॉलम या ठिकाणी करायचे असतात. तर आता आपण एंट्र्यांचे इफेक्ट पाहू. ज्या एंट्र्या झाल्या त्याचे कशा पद्धतीने इफेक्ट या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये केलेले आहेत. पहिली जी एंट्री आहे ती म्हणजे व्याजासह किंवा व्याजरहित गुंतवणूक खरेदी केल्याबद्दल. एंट्री होते इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट, इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. म्हणजे जो इन्व्हेस्टमेंट अकाउंट तयार केलेला आहे त्याच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट, या ठिकाणी परचेस असं ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे, टू बँक अकाउंट. फेस व्हॅल्यू किती आहे ती फेस व्हॅल्यू लिहायची आहे, त्याच्यावरचं इंटरेस्ट किती आहे ते इंटरेस्ट लिहायचं आहे आणि कॅपिटल व्हॅल्यू किती आहे ते कॅपिटल व्हॅल्यू पण आपल्याला लिहायची आहे. म्हणूनच त्या ठिकाणी एंट्री झाली इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट, कारण इन्व्हेस्टमेंट कोणत्या कॉलममध्ये लिहायचे आहे, विथ कॅपिटल कॉस्ट. कॅपिटल कॉस्टचा जो कॉलम आहे त्या ठिकाणी कॅपिटल कॉस्टची व्हॅल्यू लिहायची आहे. त्यानंतर इंटरेस्ट अकाउंट डेबिट म्हणजे इंटरेस्टच्या कॉलममध्ये इंटरेस्टची व्हॅल्यू लिहायची आहे. फेस व्हॅल्यू तर राहीलच, फेस व्हॅल्यू जेवढी आहे तेवढी राहीलच, परंतु कॅपिटल कॉस्ट आपल्याला काढावी लागते, इंटरेस्टचं पण कॅल्क्युलेशन करावं लागते. हा कॅपिटल कॉस्टच्या कॉलममध्ये, इंटरेस्ट इंटरेस्टच्या कॉलममध्ये आणि फेस व्हॅल्यूच्या कॉलममध्ये लिहायची आहे. आणि बँक अकाउंट जी काही टोटल आहे ती बँक अकाउंट या ठिकाणी दर्शवायची असते. त्यामुळे त्याचा इफेक्ट जो आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये फक्त काय करायचं आहे, टू बँक अकाउंट. डेबिट साईडला लिहायचं आहे टू बँक अकाउंट आणि त्या ब्रॅकेटमध्ये परचेस, कारण ती खरेदी आहे म्हणून परचेस, बँक अकाउंट परचेस. फेस व्हॅल्यू दिलेलीच असते प्रॉब्लेममध्ये, इंटरेस्ट काढायचं असते आणि कॅपिटल व्हॅल्यूसुद्धा काढायची असते. हा झाला पहिल्या एंट्रीचा इफेक्ट. त्यानंतर दुसऱ्या एंट्रीचा इफेक्ट आहे व्याजासह किंवा व्याजरहित गुंतवणूक विकल्याबद्दल. बिंग सोल्ड कम इंटरेस्ट ऑर एक्स इंटरेस्ट इन्व्हेस्टमेंट. व्याजासह किंवा व्याजरहित गुंतवणूक विकल्याबद्दल. बिंग सोल्ड कम इंटरेस्ट ऑर एक्स इंटरेस्ट इन्व्हेस्टमेंट याची विरुद्ध एंट्री होते. बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्रेडिट टू इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट. बँक अकाउंट डेबिट म्हणून इन्व्हेस्टमेंट खात्याच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट. या ठिकाणी बाय बँक अकाउंट सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट ही आहे सेल. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला विक्री असेल तर क्रेडिट साईडला नोंद करायची बाय बँक अकाउंट म्हणून, आणि खरेदी असेल तर डेबिट साईडला करायची. फेस व्हॅल्यू जी प्रॉब्लेममध्ये दिलेली असते, इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावा लागतो आणि कॅपिटल व्हॅल्यू म्हणजेच ॲक्च्युअल सेलिंग प्राईससुद्धा कॅल्क्युलेट करावी लागते. तर अशा पद्धतीने दुसऱ्या एंट्रीचा इफेक्टसुद्धा इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये करायचा असतो. त्यानंतर तिसरी एंट्री आहे गुंतवणुकीवर व्याज मिळाल्याबद्दल. बिंग इंटरेस्ट रिसिव्ड ऑन इन्व्हेस्टमेंट. एंट्री होते बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट. हाफ इयरली किंवा इयरली जर इंटरेस्ट मिळालं असेल तर त्याचीसुद्धा नोंद या ठिकाणी करायची असते. हा इन्व्हेस्टमेंट अकाउंट असला तरी त्यामध्ये इंटरेस्ट अकाउंटचं एक कॉलम आहे, म्हणजे इंटरेस्ट अकाउंटसुद्धा आहे. हा इन्व्हेस्टमेंट अकाउंट असला तरी इंटरेस्ट अकाउंटसुद्धा आहे, कारण इंटरेस्ट अकाउंटचं एक सेपरेट कॉलम या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे या एंट्रीचा इफेक्ट इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला बाय बँक अकाउंट हाफ इयरली इंटरेस्ट रिसिव्ड. फक्त इंटरेस्ट या कॉलममध्ये, कारण या एंट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंटचा उल्लेख आलेला नाही आणि म्हणून फक्त इंटरेस्ट अकाउंट, इंटरेस्टचा जो कॉलम आहे, इंटरेस्ट किंवा डिव्हिडंडचा कॉलम आहे, त्याच कॉलममध्ये अमाऊंट लिहायची आहे. जेवढी अमाऊंट कॅल्क्युलेट केलेली आहे ही अमाऊंटसुद्धा कॅल्क्युलेट करावी लागते आणि ही अमाऊंट या ठिकाणी लिहायची आहे, जेवढी असेल तेवढी. त्यानंतर चौथी एंट्री आहे गुंतवणुकीवरील उपार्जित व्याजाबद्दल. बिंग इंटरेस्ट अप्रूव्ड ऑन इन्व्हेस्टमेंट. एंट्री होते अप्रूव्ड
इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट, गुंतवणुकीवरील उपर्जित व्याजाबद्दल, म्हणजेच व्याज अजून मिळालेलं नाही, ते फक्त ड्यू झालं असेल तर अशा प्रकारची नोंद करायची आहे. अक्रूड इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट, म्हणजेच इन्व्हेस्टमेंट खात्यामध्ये याची नोंद करायची आहे क्रेडिट साईडला बाय अक्रूड इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट, क्रेडिट साईडला बाय अक्रूड इंटरेस्ट, आणि त्याची जी व्हॅल्यू आहे, जी मूल्य आहे, ते फक्त क्रेडिट बाजूलाच फक्त इंटरेस्टच्या कॉलममध्येच लिहायचं आहे. त्यानंतर चौथी एंट्री झाली. पाचवी एंट्री आहे व्याज खात्यावरील शिल्लक नफा तोटा खात्याला स्थानांतरित केल्याबद्दल. व्याज खात्यावरील बिंग बॅलन्स ऑन इंटरेस्ट अकाउंट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. एंट्री होते इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट. फक्त इंटरेस्ट अकाउंट हाच कॉलम क्लोज करायचा आहे. हा कॉलम क्लोज केल्यानंतर जर त्याचं बॅलन्स प्रॉफिट येत असेल, म्हणजे डेबिट बॅलन्स येत असेल, तर या ठिकाणी अशा पद्धतीची नोंद करायची आहे. जो बॅलन्स आहे तो बॅलन्स या ठिकाणी नोंदवायचा आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये बॅलन्स, इंटरेस्ट ट्रान्सफर, म्हणजे इंटरेस्टचा जो बॅलन्स आहे व्याज खात्यावर, व्याज या खात्यावर जो काही बॅलन्स आहे, जी काही शिल्लक रक्कम आहे, ती नफा तोटा खात्याला स्थानांतरित केली असं त्याचा अर्थ होतो. म्हणजेच इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आहे टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, फक्त इंटरेस्ट या कॉलममध्येच अमाऊंट लिहायची आहे. समजा तोटा होत असेल तर क्रेडिट साईडला लिहायचं बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इंटरेस्ट ट्रान्सफर. अमाऊंट फक्त इंटरेस्टच्याच कॉलममध्ये येईल, कारण इंटरेस्टचाच कॉलम क्लोज करून हा बॅलन्स काढलेला आहे. त्यानंतर पाचवी एंट्री झाली. सहावी एंट्री करायची आहे गुंतवणूक विक्रीवरील नफा किंवा तोटा नफा तोटा खात्याला स्थानांतरित केल्याबद्दल. गुंतवणूक खात्यावरील, गुंतवणूक विक्रीवरील, गुंतवणुकीची खरेदी आणि विक्री यावरील जो काही नफा तोटा आहे, तो नफा तोटा खात्याला ट्रान्सफर करावा लागतो. यासाठी कॅपिटल व्हॅल्यू नावाचा जो कॉलम आहे शेवटचा, तो क्लोज करायचा असतो. तो क्लोज केल्यानंतर त्याचं जे बॅलन्स आहे, ते बॅलन्स डेबिट साईडला जर अमाऊंट शिल्लक येत असेल, म्हणजेच क्रेडिट बॅलन्स असेल, क्रेडिट साईडची टोटल जास्त असेल आणि डेबिट साईडची टोटल कमी असेल, तर बॅलन्स या साईडला येईल. तर हा जो बॅलन्स आहे, हा बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट, फक्त तिसऱ्या कॉलममध्ये कॅपिटल कॉस्टच्या कॉलममध्येच याची व्हॅल्यू लिहायची आहे. आणि फेस व्हॅल्यूचा जो कॉलम आहे, तो फेस व्हॅल्यूचा कॉलम ॲटोमॅटिकच क्लोज होऊन जाईल आणि त्याचं जे काय बॅलन्स आहे ते या ठिकाणी दाखवायचं आहे बाय बॅलन्स कॅरी डाऊन. इथे त्याचं जे काय बॅलन्स असेल ते बॅलन्स या ठिकाणी दाखवायचं आहे बॅलन्स कॅरी डाऊनमधून. इथे बॅलन्स फेस व्हॅल्यूच्या कॉलमचं बॅलन्स इथे दाखवायचं आहे आणि बाकीचे सर्व कॉलम आहेत ते अशा पद्धतीने क्लोज करायचे आहेत. आणि समजा तोटा झाला तर हा तोटा या ठिकाणी लिहायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. तोटा होत असेल तर क्रेडिट साईडला दाखवायचा आहे, फक्त तिसऱ्या कॉलममध्ये कॅपिटल कॉस्टच्या कॉलममध्ये. तर अशा पद्धतीने ह्या ज्या एंट्र्या आहेत आणि त्याचे जे इफेक्ट्स आहेत, ते इफेक्ट्स आपल्याला करायचे आहेत. त्यानंतर थेरी जी आहे, थेरी तुम्हाला 2-3दा वाचून समजून घ्यायची आहे. तशी काही मॅक्झिमम थेरी तर समजून सांगितलेलीच आहे. त्यानंतर जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आपण पाहू. जे फॉर्मॅट्स, फॉर्म्युले आणि जर्नल एंट्र्या आपण पाहिल्या, त्याच्यावरून आपल्याला प्रॉब्लेम्स पाहायचे आहेत. तर क्वेश्चन नंबर 1 आहे ऑन 1 सप्टेंबर 2019 मिस्टर विराट परचेस 2000 डिबेंचर्स. पहा, या इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या प्रॉब्लेम्समध्ये डेट्स खूप महत्त्वाचे आहेत, कारण व्याजाचं कॅल्क्युलेशन किंवा डिव्हिडंडचं, लाभांशाचं कॅल्क्युलेशन करायचं असते आणि त्यामुळे डेट्स खूप महत्त्वाचे आहेत. किती मंथ्स होतात ते कॅल्क्युलेट करणं आवश्यक आहे. त्यामुळे डेट्स ज्या आहेत ह्या सर्वप्रथम विचारात घेणं आवश्यक आहे. तर 1 सप्टेंबर 2019ला मिस्टर विराटने 2000 डिबेंचर परचेस केले ऑफ ₹100 इच.
म्हणजे त्याची फेस व्हॅल्यू आहे 100 रुपये. ॲट द रेट ऑफ 98 म्हणजे तो 98 रुपयाला खरेदी केला. त्याची फेस व्हॅल्यू 100 रुपये होती, परंतु फेस व्हॅल्यूपेक्षा कमी मूल्यानं म्हणजे 98 रुपयानं तो खरेदी केला. ही झाली परचेस प्राईस. 100 रुपये ही झाली फेस व्हॅल्यू, परंतु 98 ही झाली परचेस प्राईस. कसं खरेदी केलं ते पण दिलेलं आहे. कम इंटरेस्ट फ्रॉम सानिया. कुणाकडून खरेदी केलं? सानियाकडून खरेदी केलं. कशावर खरेदी केलं? कम इंटरेस्टवर खरेदी केलं. कम इंटरेस्ट म्हणजे व्याजासह आणि एक्स इंटरेस्ट म्हणजे व्याजरहित. व्याजासह जर खरेदी केला असेल तर त्याचं कॅल्क्युलेशन वेगळं करायचं असते. परचेस प्राईसमध्ये परचेस एक्सपेन्सेस प्लस करायचं असते आणि इंटरेस्ट मायनस करायचं असते. ते फॉर्म्युला तुम्हाला कालच्याच क्लासमध्ये सांगितलं आहे. तर इंटरेस्ट ॲट द रेट ऑफ 15% पर ॲनम इज पेबल ऑन 13 जून अँड 31 डिसेंबर एव्हरी इयर. या इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये डेट्स महत्त्वाच्या आहेत आणि यामध्येही व्याज मिळण्याच्या ज्या तारखा आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी मिस्टर विराटला 2दा व्याज मिळत आहे, वर्षातून 2दा. एकदा 30 जूनला आणि दुसऱ्यांदा 31 डिसेंबरला. इंटरेस्ट ॲट द रेट ऑफ 50%. व्याजाचा दर किती आहे? 15% आहे. पर ॲनम वार्षिक आहे हा. इज पेबल ऑन म्हणजे इंटरेस्ट केव्हा मिळत आहे ते दिलेलं आहे या ठिकाणी. 30 जून आणि 31 डिसेंबरला. दरवर्षी 30 जून आणि 31 डिसेंबरला व्याज मिळत आहे. फाइंड आउट द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट इन्क्लुडेड इन द प्राइस and record this transaction in the journal of Mr. Virat, who closes his accounting books on 31st March of every year. Find out the amount of interest. व्याजाची रक्कम फाइंड आउट करा, शोधून काढा. in the price and recorded this transaction in the journals of Mr. Virat. आणि हे जे ट्रान्झॅक्शन आहेत त्या ट्रान्झॅक्शनच्या जर्नल एंट्र्या करा. कुणाच्या पुस्तकात? विराटच्या पुस्तकात, बायरच्या पुस्तकात. हू क्लोजेस हिज अकाउंटिंग बुक्स. तो आपले अकाउंटिंग बुक्स केव्हा क्लोज करतो ही डेटसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. 31 मार्चला. दरवर्षी 31 मार्चला तो आपले जे अकाउंट्स आहेत ते क्लोज करत आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी 31 मार्च आणि व्याज मिळण्याच्या तारखा 30 जून आणि 31 डिसेंबर. त्याचप्रमाणे डिबेंचर खरेदी केल्याच्या किंवा विक्री केल्याच्या तारखा म्हणजे प्रत्येक डेट्स अतिशय महत्त्वाची आहेत. तर या ठिकाणी सर्वप्रथम जो परचेसचा व्यवहार झालेला आहे, विराटने 1 सप्टेंबर 2019ला 2000 डिबेंचर परचेस केलेले आहेत. हे जे परचेस आहे कम इंटरेस्टवर म्हणजे व्याजासह खरेदी केलेली आहे डिबेंचरची. तर वर्किंग नोट्स काढताना आपल्याला कॅपिटल कॉस्ट काढायची असते आणि इंटरेस्टचं पण कॅल्क्युलेशन करायचं असते. कारण इंटरेस्ट आणि कॅपिटल कॉस्ट महत्त्वाचं आहे. एंट्र्या करताना असो किंवा इन्व्हेस्टमेंट अकाउंट तयार करताना असो, या व्हॅल्यू आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेल्या नसतात. त्या अशा प्रकारे वर्किंग नोट्स तयार करून आपल्याला कॅल्क्युलेट कराव्या लागतात. तर 1 सप्टेंबर 2019 सर्वप्रथम डेट लिहायची आणि त्यानंतर ट्रान्झॅक्शन लिहायचा. ट्रान्झॅक्शन कशाचा झाला? या ठिकाणी डेट आहे 1 सप्टेंबर 2019 आणि ट्रान्झॅक्शन झाला परचेसचा. मग कसं परचेस आहे? हे कम इंटरेस्ट व्याजासह कम इंटरेस्ट परचेस असल्यामुळे या ठिकाणी लिहायचं आहे परचेस कम इंटरेस्ट. त्यानंतर फेस व्हॅल्यू प्रॉब्लेममध्येच दिलेली आहे. नंबर ऑफ डिबेंचर्स दिलेले आहेत 2000 आणि एका डिबेंचरची फेस व्हॅल्यू आहे 100 रुपये. 2000 गुणिले 100 करा म्हणजे किती? 2 लाख. 2 लाख ही झाली फेस व्हॅल्यू. कशाची? जे डिबेंचर्स आहेत त्या डिबेंचरची झाली फेस व्हॅल्यू. त्यानंतर परचेस प्राईस काढायची असते. परचेस प्राईस कशी काढायची? तर त्यानंतर पहा जे 98 रुपये दिलेले आहे ॲट द रेट ऑफ ₹98 म्हणजे एक डिबेंचर 98 रुपयाला खरेदी केला. टोटल किती डिबेंचर खरेदी केले? 2000. 2000 गुणिले 98 जर केलं तर त्याची व्हॅल्यू येईल 1,96,000 रुपये. म्हणजे परचेस प्राईस आहे 1,96,000 रुपये. त्यामध्ये परचेस एक्सपेन्सेस प्लस करायचा आहे, परंतु प्रॉब्लेममध्ये परचेस एक्सपेन्सेस दिलेला नाही, त्यामुळे परचेस एक्सपेन्सेस नील आहे.
त्यानंतर ही व्याजासह खरेदी आहे, कम इंटरेस्ट परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे. त्यामुळे त्याच्यावरचा जो इंटरेस्ट आहे हा इंटरेस्ट मायनस करायचा असतो. मग हा इंटरेस्ट कॅल्क्युलेट कसा करायचा? इंटरेस्ट इन्क्लुडेड देअर इन, या 1,96,000 रुपयामध्ये व्याजाचा समावेश आहे. हा जो व्याजाचा समावेश आहे हा व्याज मायनस करायचा आहे. तर इंटरेस्ट लक्षात ठेवायचं, जे इंटरेस्ट आहे ते केव्हाही फेस व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट करायचं. व्याजाचे कॅल्क्युलेशन नेहमी फेस व्हॅल्यूवर, दर्शनी मूल्यावर कॅल्क्युलेट करायचं आहे. मग त्याची परचेस प्राइस कितीही असो, कमी असो की जास्त असो, फेस व्हॅल्यूपेक्षा कमी असो की जास्त असो, इंटरेस्टचं जे कॅल्क्युलेशन आहे, व्याजाचं जे कॅल्क्युलेशन आहे हे नेहमी फेस व्हॅल्यूवर. फेस व्हॅल्यू आहे 2 लाख, त्यामुळे 2 लाखावर 15%, 2 लाखावर 15% येते 30,000 रुपये. परंतु किती महिन्यासाठी पाहिजे, या महिन्याचं कॅल्क्युलेशन आहे हे करायचं आहे आपल्याला. तर पहा, व्याज मिळण्याच्या 2 तारखा आहेत, 30 जून आणि 31 डिसेंबर. 30 जून आणि 31 डिसेंबर. आणि ही तारीख दिलेली आहे 1 सप्टेंबर. तर 1 सप्टेंबरच्या अगोदरची जी डेट आहे ती कोणती आहे, ती डेट घ्यायची आहे. व्याज मिळण्याच्या 2 तारखा दिलेल्या आहेत, एक आहे 30 जून आणि दुसरी आहे 31 डिसेंबर. तर 1 सप्टेंबरच्या अगोदर, 1 सप्टेंबरच्या अगोदरची तारीख कोणती येत आहे, म्हणजे अगोदर कोणता महिना येत आहे ते आपल्याला विचारात घ्यायचं आहे. सप्टेंबरच्या अगोदर महिना येत आहे जून, म्हणजे 30 जूनला व्याज मिळालं. आता केव्हापासून मिळेल, 1 जुलैपासून. 1 जुलैपासून ते 1 सप्टेंबरपर्यंत, म्हणजे हे जे डिबेंचर्स खरेदी केलेले आहेत त्या खरेदी करण्याच्या तारखेपर्यंत, म्हणजेच व्याजाच्या मागील देय तारखेपासून. व्याजाची मागील देय तारीख आहे 30 जून, म्हणजे 30 जूनपासून ते शेअर खरेदी करण्याच्या, म्हणजे डिबेंचर खरेदी करण्याच्या तारखेपर्यंतच्याच काळाचं जे इंटरेस्ट आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असते. म्हणजे 30 जूनला व्याज मिळालं अर्धवार्षिक, त्यानंतर 1 जुलैपासून व्याज मिळेल पुन्हा, 1 जुलैपासून ते डिबेंचर खरेदी करण्याच्या तारखेपर्यंत. म्हणजेच 1 जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरची एकच तारीख आहे, त्यामुळे तो पूर्ण मंथ घेतला जाणार नाही. म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचं व्याज त्या फेस व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट केलं जाईल. आणि म्हणून 2 लाखावर 15% जर आपण कॅल्क्युलेट केलं तर ते येते 30,000 रुपये. हे झालं पूर्ण वर्षभरासाठी मिळणारं व्याज. आपल्याला किती महिन्यासाठी पाहिजे, फक्त 2 महिन्यासाठी. त्यामुळे 30,000 गुणिला 2 भागिला 12 बरोबर 5,000. हे जे इंटरेस्ट आहे 5,000 रुपये हे यामधून मायनस करायचं आहे. इंटरेस्ट मायनस केलं कोणत्या व्हॅल्यूमधून, 1,96,000 रुपयामधून. परचेस प्राइसमधून 1,96,000 रुपयामधून 5,000 मायनस केले, उरले किती, 1,91,000 रुपये. त्यानंतर हा झाला पहिला ट्रान्झॅक्शन कम परचेस कम इंटरेस्टचा. त्यानंतर अर्धवार्षिक व्याज मिळेल. त्यानंतर तारीख येत आहे 31 डिसेंबर 2019. सप्टेंबर झालं, त्यानंतर 31 डिसेंबर 2019ला अर्धवार्षिक व्याज मिळेल. हे व्याज सुद्धा फेस व्हॅल्यूवर काढायचं आहे. जेवढे डिबेंचर बॅलन्स असतील त्या डिबेंचरची जे काही फेस व्हॅल्यू असेल त्या फेस व्हॅल्यूवर इंटरेस्ट आकारायचं असते. म्हणजे 2 लाखावर 15% किती महिन्यासाठी, 6 महिन्यासाठी. हाफ इयरली आहे, कारण वर्षातून 2 वेळा व्याज मिळत आहे. एक 30 जूनला आणि दुसऱ्यांदा 31 डिसेंबरला व्याज मिळत आहे. आणि म्हणून 2 लाखावर 15%, 2 लाखावर 15% किती महिन्यासाठी, 6 महिन्यासाठी, गुणिला 6 भागिला 12 इज इक्वल टू 15,000 रुपये. म्हणजेच अर्धवार्षिक व्याज आहे 15,000 रुपये. त्यानंतर 31 मार्चला अकाउंट क्लोज केलं जाईल. परंतु व्याज केव्हा मिळत आहे, 31 डिसेंबरला आणि 30 जूनला. परंतु अकाउंट क्लोज करायचं 31 मार्चला. इंटरेस्ट केव्हा मिळेल, 31 डिसेंबरला तर मिळालंच आहे, परंतु आता ते 31 मार्चला मिळणार नाही. केव्हा मिळेल, 30 जूनला मिळेल. परंतु 31 मार्चला अकाउंट क्लोज झाल्याचं दाखवायचं आहे. आणि म्हणून जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्याचं जे व्याज आहे
ते 3 महिन्याचं जे इंटरेस्ट आहे हे काय होईल, अक्रू होईल, ड्यू होईल, ते मिळणार नाही. म्हणून 2 लाखावर 15% किती महिन्यासाठी, 3 महिन्यासाठी, गुणिला 3/12 इज इक्वल टू 7,500 रुपये. म्हणजे अक्रूड इंटरेस्ट आहे, ड्यू झालेला इंटरेस्ट आहे, तो राहील 7,500. कोणत्या तारखेपासून, 1 जानेवारी 2020 पासून. म्हणजे 31 डिसेंबर नंतर येते 1 जानेवारी. 31 डिसेंबर या ठिकाणी जरी डेट घेतली तरी 1 डिसेंबर महिना पूर्ण घ्यायचा नाही आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च अशा 3 महिन्याचं जे इंटरेस्ट आहे ते अक्रूड होईल, ते मिळणार नाही, आत्ताच मिळणार नाही. तर हे जे कॅल्क्युलेशन केलं यावरून आपल्याला एंट्र्या करायच्या आहेत. फक्त एंट्र्या विचारलेल्या आहेत या प्रॉब्लेममध्ये. पहिल्या कॉलममध्ये डेट लिहायची आहे, दुसऱ्या कॉलममध्ये पर्टिक्युलर, तिसऱ्या कॉलममध्ये डेबिट आणि चौथ्या कॉलममध्ये क्रेडिट. ट्रान्झॅक्शन कोणत्या तारखेला झाला, 1 सप्टेंबर 2019ला. काय झालं, परचेस कम इंटरेस्ट. डिबेंचर परचेस केले 2000, त्यामुळे डिबेंचर्स अकाउंट डेबिट. इन्व्हेस्टमेंट कशामध्ये केलेली आहे, डिबेंचरमध्ये, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट अकाउंट असं न लिहिता काय लिहायचं आहे, डिबेंचर्स अकाउंट डेबिट. इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. या ठिकाणी डिबेंचर अकाउंट आहे, याची काय कॅपिटल कॉस्ट लिहायची आहे. कॅपिटल कॉस्ट किती आली, 1,91,000 रुपये. त्यामुळे डिबेंचर अकाउंट डेबिट 1,91,000 रुपये. इंटरेस्ट अकाउंट डेबिट, इंटरेस्ट आलं 5,000, त्यामुळे इंटरेस्ट 5,000 आणि टू बँक अकाउंट क्रेडिट म्हणजे 1,96,000 रुपये. आणि विश्लेषण लिहायचं आहे, बिंग परचेस ऑफ 2,000 12% डिबेंचर्स ॲट द रेट ऑफ ₹98 कम इंटरेस्ट. त्यानंतर दुसरं जे ट्रान्झॅक्शन आपण केलं, कॅल्क्युलेशन केलं, जे हाफ इयरली इंटरेस्ट आहे ते 31 डिसेंबरला मिळेल. याची एंट्री करायची आहे, बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट. जे बिंग हाफ इयरली इंटरेस्ट रिसिव्ड, अर्धवार्षिक व्याज मिळाल्याबद्दल. किती मिळालं अर्धवार्षिक व्याज, 15,000 रुपये. त्याचं कॅल्क्युलेशन वर केलेलंच आहे. त्यानंतर ट्रान्झॅक्शन झाला 31 मार्च 2020ला. अक्रूड इंटरेस्ट आहे, जो इंटरेस्ट अक्रू झालेला आहे त्याची एंट्री करायची आहे, अक्रूड इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट. बिंग अक्रूड इंटरेस्ट फॉर 3 मंथ्स, 3 महिन्याचं जे इंटरेस्ट आहे ते अक्रू झालं 7,500, 7,500. एवढं झाल्यानंतर इंटरेस्ट अकाउंट क्लोज करायचं आहे. इंटरेस्ट अकाउंट कसं क्लोज करायचं पहा. पहिल्या एंट्रीमध्ये इंटरेस्ट अकाउंट डेबिट झालेला आहे 5,000 रुपये, मग 5,000 रुपयानं. दुसऱ्या एंट्रीमध्ये इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट झालं 15,000 रुपयानं, 15,000नं क्रेडिट झालं. तिसऱ्या एंट्रीमध्ये सुद्धा इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट झालं 7,500 रुपयानं. 15,000 प्लस 7,500 म्हणजे क्रेडिट साईडची टोटल आहे 22,500 आणि डेबिट साईडची टोटल आहे 5,000. म्हणून 22,500 मधून 5,000 रुपये मायनस करायचे आहेत. उरलेला बॅलन्स आहे 17,500 रुपये. त्यामुळे एंट्री करायची आहे, इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट 17,500. हा आहे इंटरेस्ट अकाउंटचा प्रॉफिट. कुठे ट्रान्सफर करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. म्हणून असं विश्लेषण लिहिलेलं आहे, बिंग ट्रान्सफर ऑफ बॅलन्स ऑफ इंटरेस्ट अकाउंट. इंटरेस्ट अकाउंटचा जो काही बॅलन्स आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपल्याला या एंट्र्या या प्रॉब्लेममध्ये करायच्या आहेत. तर एंट्र्या पाठ करा. फॉर्मॅट जे आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंटचं ते सुद्धा सहज लक्षात राहील, फार काही हार्ड नाही. फक्त एंट्र्या पाठ करायच्या आहेत आणि हे जे प्रॉब्लेम झालेलं आहे ते पुन्हा घरून करून पाहायचं आहे.